मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात 50 वर्षाहून अधिक काळ एकच नाव केंद्रस्थानी आहे. असा नेता ज्यांनी वयाच्या 27व्या वर्षी आमदारकी जिंकली आणि 38व्या वर्षी मुख्यमंत्री बनून इतिहास रचला. पण आज आपण त्यांच्या राजकीय बेरजेबद्दल नाही, तर त्यांच्या डेव्हलपमेंट मॉडेलबद्दल माहिती घेणार आहोत. बारामतीच्या दुष्काळी माळरानावर उभं राहिलेलं कृषी साम्राज्य आणि भारताची दुसरी हरित क्रांतीकडे झालेला प्रवास, यामागे शरद पवारांची रणनीती काय होती, त्याला जाणून घेऊया सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून. इंग्लिश, स्पॅनिश, जर्मन किंवा अजून कोणतीही भाषा शिकायची असेल तर आजच्या व्हिडिओचा स्पॉन्सर डुओलिंगो नक्की ट्राय करा. लिंक बायोमध्ये आणि पिन कॉमेंटमध्ये दिलेली आहे. संघर्ष काळ. शरद पवारांचा राजकीय प्रवास संघर्षातूनच सुरू झाला. 1972चा भीषण दुष्काळ. जेव्हा शेतकरी देशदडीला लागला होता, तेव्हा बारामतीचे तरुण ज्यांनी पाझर तलाव भर दिला. केवळ सरकारी मदतीवर अवलंबून न राहता त्यांनी सहकाराचा आधार घेतला. पुरोगामी लोकशाही दल सरकार स्थापन करून सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा त्यांचा हा प्रवास केवळ सत्तेचा खेळ नव्हता, तर प्रस्थापितांविरुद्ध एक मोठा राजकीय संघर्ष होता. विकास कामांचे विश्लेषण. कृषी क्रांती. पवारांनी इस्रायलचं ठिबक सिंचन तंत्रज्ञान अभ्यास करून ते बारामतीत राबवलं. पुढे देशाचे कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना 70,000 कोटींची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, ज्याचा फायदा 3.69 कोटी शेतकऱ्यांना झाला. महिला आरक्षण. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेत 33% आरक्षण देणारा निर्णय 1994 मध्ये शरद पवारांनीच घेतला. इतकंच नाही, तर संरक्षण मंत्री असताना त्यांनी तिन्ही सैन्य दलात महिलांना प्रवेशद्वारे उघडली. IT आणि औद्योगिक विकास. पुणे आणि मुंबई IT हब बनवण्यामागे पवारांची दूरदृष्टी होती. माथाडी कामगारांच्या घरांना प्रश्न असो किंवा शेकडो प्रकल्पांना गती देणे असो, त्यांनी शहरी विकासाला नवीन दिशा दिली. जशी कामाची पावती मिळते तशी टीकाही होते. त्यांच्या कारकिर्दीत सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, ज्यावर विरोधकांनी रान उठवले. भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि पक्षांतर्गत बंडाळ्या, यामुळे त्यांच्या प्रतिमेवर अनेक प्रश्नचिन्हे उभे राहिले. या सगळ्या आव्हानांना त्यांनी आपल्या खास चाणक्य शैलीने उत्तर दिले. तर मित्रांनो, शरद पवार हे केवळ राजकारणी नाही, तर ते कुशल आणि प्रशासक, शेती तंत्रज्ञानाची जाण असलेले विजनरी नेते आहेत. मित्रांनो, तुम्ही त्यांच्या राजकारणाशी सहमत असाल किंवा नसाल, पण महाराष्ट्राच्या पायाभूत विकासात त्यांचं योगदान नाकारता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं? पवारांनी सर्वात मोठा क्रांतिकारी निर्णय कोणता घेतला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.